नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण युडाइस पोर्टलवरती एखाद्या विद्यार्थ्याचा वर्ग कसा बदलायचा किंवा त्याचं सेक्शन कसं चेंज करायचं या बाबतीत माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम याकरिता आपल्याला युडाइस पोर्टलवरती स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करायचे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार आहे. यापैकी आपल्याला आता डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतोय यामधून आपल्याला क्लास सेक्शन शिफ्ट यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने स्क्रीन ओपन होणार आहे. आपल्याला ज्या वर्गातील विद्यार्थ्याचं वर्ग बदल करायचा आहे किंवा सेक्शन बदल करायचं आहे त्यावर तो वर्ग आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे. बघा, मी या ठिकाणी इयत्ता 11वीच्या वर्गातील विद्यार्थ्याचं सेक्शन आपल्याला चेंज करायचं असल्याने आपण 11वीचा वर्ग निवडतोय आणि आपल्याला आता कोणत्या सेक्शनमधील विद्यार्थी ट्रान्सफर करायचं आहे किंवा सेक्शन त्याचं बदलायचं आहे किंवा वर्ग बदल करायचा आहे ते सेक्शन निवडून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी ए हे सेक्शन निवडतोय आणि गो या बटनावरती क्लिक करतोय. बघा, गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर त्या वर्गातील विद्यार्थ्याची यादी ओपन झालेली आहे. यापैकी मला ज्या विद्यार्थ्याचा सेक्शन किंवा वर्ग बदलायचा आहे त्या विद्यार्थ्याचं नाव मी सर्च बॉक्समध्ये सर्च करतोय. बघा, मला ज्या विद्यार्थ्याचं सेक्शन चेंज करायचं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव मी सर्च बॉक्समध्ये सर्च केलेलं आहे. त्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याच्या नावासमोरील क्लास या ड्रॉपडाऊनवरती क्लिक करूया. आपल्याला जर आपल्याला या ठिकाणी वर्ग देखील बदलता येणार आहे. यासाठी आपण वर्ग बदलाचा ऑप्शन देखील निवडू शकतो, परंतु आपल्याला सध्या तरी वर्ग बदलायचा नाही. या विद्यार्थ्याचा जो वर्ग आहे त्याचा तो अगदी बरोबर आहे, तोच वर्ग आपण ठेवून पुढे फक्त त्याचं सेक्शन चेंज करणार आहोत. सध्या तो विद्यार्थी ए या सेक्शनमध्ये आहे, तर आपल्याला त्याला बी या सेक्शनमध्ये शिफ्ट करायचं आहे. त्यासाठी मी त्याचा सेक्शन बी हा निवडलेला आहे. बी हा सेक्शन निवडल्यानंतर अपडेट या बटनावरती क्लिक केलेला आहे. अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर एक मेसेज आलेला आहे. बघा, प्लीज कम्प्लीट प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी फॉर ऑल द स्टुडंट टू इनेबल दिस फंक्शन. तर अशा पद्धतीचा मेसेज माझ्यासमोर आलेला आहे. म्हणजे शाळेतील विद्यार्थ्याचं प्रमोशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु विद्यार्थ्याचं फायनलायझेशन म्हणजे शाळेचं फायनलायझेशन झालेलं नाही, म्हणून अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे. परंतु शाळेचं जर प्रमोशन प्रक्रिया फायनलाइज झालेली असेल तर या ठिकाणी आपला मेसेज सक्सेसफुल आलेला असेल. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचा क्लास चेंज करू शकतो आणि सेक्शन देखील चेंज करू शकतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.